सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य त्रिदिनी कीर्तन महोत्सव. स्थळ सद्गुरू वारकरी संस्था, जामगाव, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. मी माझा नाही, देवाचा आहे. आणि मी जर देवाचा झालो तर मी त्याला का घाबरू? बरं, देवाला घाबरलं पाहिजे का? देवाला घाबरलं का? तुमच्याकडे सिंहाला कोण कोण घाबरत? वाघाला सारे दुनिया घाबरते बाबा. वाघाला सारे घाबर, पण वाघाला वाघीन घाबरते का? का? वाघाला वाघीन घाबरते का? वाघाला वाघीन नाही घाबरत का? कारण की तिला माहित आहे मी त्याची आहे. तसं मी देवाला का घाबरू? मला माहिती पाहिजे ना मी त्याचा आहे. आणि त्याचं व्हा ना, घाबरू नका ना. आम्ही देवा पुढे गेलो काय देवा डोळे उघडे तू. घाबरू नका त्याचं व्हा, त्याचं होण्याचा प्रयास करा, प्रयत्न करा. ज्यावेळेस तुम्ही त्याचे व्हाल ना, तो तुमच्या घरामध्ये ऑटोमॅटिक येईल, न बोलवता येईल. पण देव तुमच्या घरामध्ये कसा येईल? गदा घेऊन येईल का? लंगूट लावलेला आहे आज उघड्या बघा. किंवा धनुष्यबाण भाता असा घेऊन आला बा आणि बोल बर तुला कोणता कर्मा करता लांबून असा उडीत त्याला असा येईल का देव? बाबा देव असा येत नाही. देवाने आपल्या घरात यावं, पण तुमच्या पोराच्या रूपाने यावं. आणि तुमच्या पोराच्या रूपानं देवाने यावं याकरता धन्य माता पिता. माता पिता धन्य लागतात का? कारण की त्यांच्याकडे भक्ती प्रेमाचा साठा असावा लागतो. तर त्या घरामध्ये अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक न बोलवता येतो. तुमच्या घरात देव आला, कशावरून ओळखायचं? बाबा तुमच्या घरामध्ये देव आल्यानंतर त्याने जर शून्यातून विश्व निर्माण केलं आणि बापापेक्षा पोराने नाव मोठं केलं तर समजायचं आपल्या घरात देव आला. आणि आपल्या घरात जर भडम्या राखीस आला, भडम्या राखीस कळतो का? एका डोक्यात पाडीने समजायचं आपल्या घरामध्ये राक्षस आला, हैवान आला. ज्या घरामध्ये नियमाचं पालन केलं जातं आणि खऱ्या अर्थाने खरा परमार्थ डाउनलोड केला, खरा खरा म्हणजे आमच्या सारखा नाही. बरेच जण आपल्या आमच्या सारखा म्हणजे जे अरे मारला खिसान गेला घरी, असा नाही, असा नाही. महाराष्ट्रामध्ये तर खरं एकाच जोडप्याला परमार्थ कळाला मायबापांना मुलापासून, ते म्हणजे राज शहाजी राजमाता जिजाऊ. परमार्थ मुळासकट कळाला. आणि महाराष्ट्राला नाही तर जगाला दिग्दर्शन कसा राजा असावा, वॉरियर कसा असावा, किंग कसा असावा, राजा कसा असावा, ह्या आमच्या महाराष्ट्रामध्ये राजमाता जिजाऊच्या आणि राज शहाजीच्या पोटी जन्माला आले. जरी होता शिवाजी राजा परमार्थाचा रिझल्ट आहे मायबापांनो. कुलवान गुणवान सिलवान पोरं जन्माला घालायचे. परमार्थाचा रिझल्ट आहे मायबापांनो. आपल्या घरामध्ये शून्यातून विश्व निर्माण करणारं पोरग किंवा पोरगी जन्माला घालायचं. परमार्थाचा रिझल्ट आहे बाबा आपलं घर मंदिर करायचं. याचं नाव परमार्थ आहे. आणि ज्याला परमार्थ सगळा कळाला त्या घरातला अनर्थ पळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. द्यायचंय ना देवा मला ज्ञान दे, पण त्या ज्ञानाला भक्तीचा प्रेमाचा ओलावा असेल
तर त्या ज्ञानाला किंमत आहे, अन्यथा नाही बाबा. आणि म्हणून जीवनामध्ये ज्ञान असावं, ज्ञानाची परिपक्वता आमच्या घरामध्ये असावी, पण त्या ज्ञानाला अहंकार नसावा, त्या ज्ञानाला फक्त प्रेमाचा आणि भक्तीचा ओलावाच असावा. ज्ञान यावं किंवा देव कळावा, हा तरुणपणे कळावा का म्हातारपणे कळावा. नाही तर मग बऱ्याच ठिकाणी आई तरुण तर घे माझ्या करून, जाशील मरून तर टाकते पुरून. मी कुस्ती करायचो बाबा, ग्रीक रोमन फ्री स्टाईल चांगल्या प्रकारचं करायचं कुस्ती. नगरमध्ये माझे चांगले परिवार आहेत, मित्र परिवार आहेत, कुस्तीचे मल्ल आहेत. मी नाव नाही सांगणार, आता ते मोठ्या हुद्द्यावर आहे. कुस्ती कर. आणि महाराज असला बुलेट दामतायचा त्यो, त्याच्या माग जर बसलो मी जर हागम्याला चाललो तर मी म्हणायचं मला उतरून दे, तू मा खोबा मोडीशील. त्याचं युटर्न यस टर्न युटर्न असा चालायचा. आणि ते स्किन टच जीन्स पॅन्ट, ॲपल कट टी शर्ट, बारीक शोल्जर कट. दंड म्हणजे बाबा इथपर्यंत आला की इथं लॉक होतो त्याचा दंड. एवढे सहज सहज लय तगडा, चालताना तर जबरदस्त, लय कुस्ती भारी करायचा बाबा. आणि मला आता 15 दिवसापूर्वी नगरला चांदणी चौकात भेटला. तर बुलेट बिलेट होती त्याची, आणि चाललेला तुम्ही सोर द्यायचा. आणि तो चाललेला आणि मला बघितलं, आणि बघितल्यानंतर मला अरे ज्ञानेश्वर कसला दिसूर आला नाही का तू. म्हणलं खरं, अरे म्हणलं गाडीने हळू चालू राहिला तू. मी त्याला म्हणलं तसंच बोलू तुम्ही त्याच्या बरोबर. ते मला पुढच्या चौकात थांबना भाऊ, नाही का तुला माहित नाही का. म्हणलं नाही. त्याने 40च्या स्पीडनं बुलेट पुढं आणली, गाडी थांबवली त्यानं, स्टँड चालू मध्येच ओढलं, गाडी थांबली. जीन्स पॅन्ट घातलेली होती, टी शर्ट, तब्येत तशीच, सरळ नाक, मोठं कपाळ, मोठाले डोळे, मोठाले कान, खालचा ओठ गुलाबी रंगाचा ॲटोमॅटिक. ब्रह्मचर्य व्रताचं पालन केल्यानंतर पुरुषाचा खालचा ओठ ॲटोमॅटिकली गुलाबी रंगाचा होतो. ब्रह्मचारीचे रक्षण जर मला सांगायला लावले तर मी अगदी शार्प मध्ये सांगाल. आणि ते उतरलं तर त्याने गाडी म्हणजे त्याची एका बाजूला लावली, इकडचा पाय तर ह्या हाताने उचलेला असा असा टाकला माझ्याकडे असा. मी म्हणले कधी झालं लवथड, हे गेरा असा. ट्रॅक्टर नाही का लवथड मध्ये रेस चढवून चालावं लागत आपल्याला, तवा नांगट निघती. एक हात गिअर टाकीत चालत आणि एक हात गुडीवर. म्हणलं कवा, ते म्हणजे 2 वर्षापूर्वी. म्हणलं कस काय बाबा, असं पडलो, खोबा खराकला, कातड घासलं, ते हाडूक घासलं, बरगटीचं काढलं नाही तर जोडलं. मी म्हणलं तू तर 40च्या पुढं जमा चालत नाही. ते म्हणे पहिल्यापासून तर मी 40च्या पुढं गाडी चालत नाही. कधी सावध झाला, खोबा मोडलं. बाबा डायबिटीज झाल्यावर पाक प्यायचं सोडून द्यायचं का डायबिटीज व्हायच्या अगोदर. क्या बात है, व्हेरी नाईस. खुबा मोडल्यावर मोटरसायकल हळू चालायची का खुबा मोडायच्या अगोदर. खुबा मोडायच्या अगोदर. 40 एकर जमीन गेल्यावर दारू सोडायची का आधी. सावध व्हा ना. सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो आता वाजले की 9:30, मला जाऊ द्या ना घरी. म्हणजे जाऊ द्या भाऊ, आपलं भांडवल संपलं. वेळ महत्वाची, काळ महत्वाचं. सकाळी लांब होतं कीर्तनला, आता उद्या तर याला कुठे आहे, लोणार बुलढाण्याला. परवा दिवशी तर हेच हे कंच आपलं खाली
भूम भूम भूमलाय परदेश अशी हिंड फिर्याही प्रसन्न नाही मला बाबा. पण चला तुमच्यासारखंच प्रेम आनंद हे पोरं पाहिले की मला लय आनंद होतो महाराज. असे कीर्तनात बेधुंद होऊन नाचतात. मी तुमच्या बाबा पोरो मला बाय तुला खोटं वाटत या बाय काय लागलं मला तरी उड्या आणतोय मी. म्हणजे इथं आलो का वेगळ्या प्रकारचं चैतन्य आहे, वेगळ्या प्रकारचं आनंद आहे, वेगळ्या प्रकारचा स्वानंद आहे, वेगळ्या प्रकारचा परमानंद आहे माय बापा. इथं आल्यानंतर म्हणून भक्तिप्रेमा बिना ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझे. अभिमान येतो कशाचा काय प्राप्त होतं आमच्या जीवनामध्ये. प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य त्रिदिनी कीर्तन महोत्सव. स्थळ सद्गुरू वारकरी संस्था, जामगाव, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.